हाय, इट्स लव्ह बाईट टाइम. आम्हाला खूप लव्ह बाईट्स येत आहेत, म्हणून अजून एक लव्ह बाईट घेऊन मी तुमच्या समोर आले. फक्त फरक एवढाच आहे की ज्यांनी लव्ह बाईट लिहिलेली आहे इज अ लिटल टू शाय टू कम इन फ्रंट ऑफ द कॅमेरा. आज ऑफिस मधून लवकरच घरी निघालो होतो. आज लोकलमध्ये एवढी गर्दी नव्हती, त्यामुळे आरामात बसायला जागा होती. म्हणून मस्तपैकी बसून घेतलं आणि असंच इकडे तिकडे आपलं बघत होतो, तेवढाच समोर लक्ष गेलं. नीलू, नीलांबरी, हो तीच ती. आणि आठवला तो दिवस, ज्या दिवशी पहिल्यांदा तिला पाहिलं. व्हाईट ड्रेस मध्ये काय सुंदर दिसत होती ती. म्हणजे तशी आजही तितकीच सुंदर दिसते. 3 वर्ष एकाच वर्गात होतो, पण तिला फक्त पाहण्याशिवाय काहीच केलं नाही. पण तिनेही कधी मला ते नजरेने पाहिलंच नाही. मग का पाहिजे? याचं उत्तर शोधत शोधत 3 वर्ष निघून गेली. मलाही तिला माझ्या मनातलं प्रेम सांगायला कधी जमलंच नाही. कॉलेजच्या सेंड ऑफ मध्ये तिला शेवटचं पाहिलं होतं. नंतर कॉलेज संपलं, जॉबला लागलो. त्यानंतर आज इतक्या वर्षांनी पाहतोय तिला. लग्न झालंय हे सांगायला तिच्या गळ्यातलं मंगळसूत्राचं लायसन्सच पुरेसं होतं. पण आता ती ओळखत असेल ना, असे विचार मनात चालू होते की अचानक तिने डोळे उघडले आणि आश्चर्याने ओरडत म्हणाली, अरे नितीन, तू किती दिवसांनी भेटतोय आपण. कसं आहेस? काय करतोयस? काय चाललंय आजकाल? कायम अबोल वाटणारी मुलगी आज एवढी दमात एवढे सगळे प्रश्न विचारते हे पाहून मला आश्चर्य वाटलं. हळूहळू मी जरा मोकळेपणे बोलू लागलो. खूप गप्पा मारल्या. ती म्हणाली, काय रे तू नितीन, कॉलेजच्या दिवसात तू जसा होता अजूनही तसाच आहेस ना? घाबरट. आणि हसली. पण तिच्या नजरेत मी कसा का असेना, पण कोणीतरी होतो हेच मला खूप समाधान देऊन गेलं. मुंबईमध्ये काही दिवसांसाठी आली होती. मग तिच्याकडूनच कळलं की ती तिच्या नवऱ्यासोबत कॅनडाला जाणार आहे. हे ऐकून खूप बरं वाटलं. मनात विचार आला की आपण काय देऊ शकणार होतो तिला? हेच मुंबईतलं धक्काधक्कीचं जीवन. आता ती खरंच किती सुखी आहे. मग पुढे तिचा स्टॉप आला आणि निरोप घेऊन ती निघाली. 2 पावलं चालून पुढे गेली आणि अचानक तिने मागे वळून पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी होतं. म्हणाली, खूप प्रेम करायचंस ना माझ्यावर. मला पण तू खूप आवडायचंस. 3 वर्ष रोज वाटायचं की किमान आज तरी तू मला विचारशील. पण तू कायमच घाबरत राहिलास. मग तिने डोळे पुसले आणि लोकलमधून उतरून निघून गेली. पण आम्हा दोघांचेही डोळे पाणावले होते. मनात आलं त्याच वेळी थोडा धीर करून तिला सांगितलं असतं तर आज खूप वेळा असं होतं ना की तिला बोलायचं कधी धीरच होत. ही पोस्ट नक्की शेअर करा. कदाचित हे वाचून कोणीतरी मनातलं बोलेल. थँक्यू नितीन. थँक्यू फॉर शेअरिंग युअर लव्ह स्टोरी.